मुंबईच्या महापौर पदावरून सुरू असलेल्या भाजपमधील रस्सीखेचीत आता किरीट सोमय्यांनी थेट घरचा आहेर दिलाय। महापौर हा मुंबईचा असतो, मातोश्रीचा एटीएम नाही, असा स्पष्ट टोला त्यांनी मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून लगावलाय। उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं महानगरपालिका थेट एटीएम बनवल्याचा आरोप करत सोमय्या यांनी मिठी नदीच्या कामांवर दरवर्षी टाकले जाणारे कोट्यवधी रुपयेही पुन्हा एकदा समोर आणले। यावेळी सोमय्या म्हणतात, भाजपला महापौर कोण व्हावा हे माझ्या कॉलर टाईट करण्यासाठी नको आहे। महायुतीचं बहुमत येणारच आहे आणि मुंबई महानगरपालिकेला कंत्राटदार मुक्त, भ्रष्टाचार मुक्त करू। सहकार्यांना संदेश देताना सोमय्यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली। स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी महापौर होऊ नका। मुंबईचा विकास करणारा 1,40,00,000 मुंबईकरांची कॉलर टाईट करेल असा कार्यक्षम महापौर हवा। महापौर तो मुंबईचा असेल आणि हा महापौर तो मुंबईची सेवा करण्यासाठी, मातोश्रीसाठी ते एटीएम नाही। उद्धव ठाकरे सेनानी तर महापालिकेला एटीएम बनवलं। महापौर कुठला येतो, तो कॉन्ट्रॅक्टरचाच महापौर असायचा। दरवर्षी 100-200 कोटी रुपये मिठी नदीच्या नावाने। अरे कोविड मध्ये पण ठाकरेंनी सोडलं नाही। आणि मी एक स्पष्टता करू इच्छितोय, भाजपला महापौर कोण बनावा, माझा कॉलर टाईट व्हावा यासाठी नकोय। यावेळी भाजपा महायुतीचं बहुमत येणार आणि मुंबई महापालिकेला कॉन्ट्रॅक्टर मुक्त महापालिका, भ्रष्टाचार मुक्त महापालिका, विकसित महापालिका बनवण्याचं काम करणार। माझे जे सहकारी आहेत त्यांना पण मी विनंती करतोय की स्वतःचं कॉलर टाईट करण्यासाठी महापौर नाही, मुंबईचा 1,40,00,000 लोकांची कॉलर टाईट होणार असं काम करणारा महापौर। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।